पहा मुलांना, आपलं जे 14वं प्रकरण होतं चक्रवाढ व्याज, हे जे चक्रवाढ व्याज आपलं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की चक्रवाढ व्याज जे आहे ते दैनंदिन व्यवहारामध्ये आपण त्याचा उपयोग कसा करतो आणि सरळ व्याज हे देखील आपण विविध उदाहरणाच्या आधारे घेतलेलं आहे. तर आता त्याचा अभ्यास आपला करून तर झालेला आहे आणि आता थोडक्यात आपण त्याचा सराव देखील करणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की आपण कितपत आपल्याला हे जे प्रकरण आहे ते समजलेलं आहे. चला मग मुलांनी सुरुवात करूया आपण ह्या पाठाच्या सरावाला. आणि पहा मुलांनो, यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे जे आहेत ते तुम्हाला अगदी योग्य प्रमाणे द्यायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर जो प्रश्न आहे तो आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला योग्य प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला इथे देता येणार आहे. तर बघा, मुद्दल व पहिल्या वर्षाचे व्याज मिळून डॅश मिळते. तर काय मिळते? रास मिळते की एकूण व्याज मिळते? आपल्याला इथे दोन जे ऑप्शन आहे ते आपल्याला दिलेले आहे. म्हणून बघा, मुद्दल व पहिल्या वर्षाचे व्याज मिळून डॅश मिळते. बघा, रास मिळते की एकूण व्याज मिळते? अगदी बरोबर, काय मिळते तर रास मिळते. आणि बघा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आणि आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ठेव किंवा कर्ज यावर बँक डॅश आकारते. यावर बँक काय आकारते? ते चक्रवाढ व्याज जे आहे ते आकारते की सरळ व्याज आकारते? आपल्याला सांगायचं आहे की ठेव किंवा कर्ज यावर बँक काय आकारते. आता आपल्याला हे देखील माहिती पाहिजे की ठेव म्हणजे काय आणि कर्ज म्हणजे काय. ठेव म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण एक विशिष्ट रक्कम काय करत असतो तर जमा करत असतो आणि ती विशिष्ट रक्कम आपण बँकेमध्ये काय करत असतो, जमा करत असतो. तिलाच काय म्हणतात, ठेव असे म्हणतात. म्हणजेच काय तर FD. आपण एक विशिष्ट रक्कम जी आहे ती बँकेमध्ये जमा करतो आणि ती जर आपण 1 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी जर आपण ती जमा केली तर आपल्याला काय मिळत असतं तर ठरलेलं जे काही व्याज आहे, इंटरेस्ट आहे, तो आपल्याला त्या मुद्दलवरती मिळत असतो. तिलाच काय म्हणतात तर ठेव असे म्हणतात. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे कर्ज म्हणजे जसं शिक्षणासाठी आपण कर्ज घेत असतो, होम लोन म्हणजे घरासाठी आपण कर्ज घेत असतो किंवा बिझनेससाठी आपण कर्ज घेत असतो. तर हे बँक आपल्याला मुद्दल तर देतेच, पण मुद्दल सोबतच आपल्याला काय द्यावं लागतं तर व्याज द्यावा लागतो, इंटरेस्ट द्यावा लागतो. म्हणजेच हे जे काम आहे, हे जो कालावधी आहे तो कोण ठरवत असतो तर बँक ठरवत असतो. म्हणजे जर एखाद्या बिझनेससाठी बँकेने जर आपल्याला मुद्दल दिली, काही समजा 50,000 रुपये जर दिले असेल तर बँक ठरवते की हे किती कालावधीसाठी असणार आहे. मग ते 1 वर्षासाठी असणार आहे की 2 वर्षासाठी असणार आहे. आणि त्यानुसार बँक काय ठरवत असते तर कालावधी जो आहे तो बँकच ठरवत असते आणि त्यावर किती इंटरेस्ट आकारणार, किती टक्क्याने आकारणार हे देखील बँक ठरवत असते. आणि त्यानुसार मुद्दलीसोबतच आपल्याकडनं इंटरेस्टसुद्धा घेत असते. जेवढा कालावधी आपण ती मुद्दत जी आहे ती वापरू, त्या मुद्दलीवरती काय करणार आहे तर बँक जे व्याज आहे ते आकारणार आहे. म्हणून ठेव म्हणजे काय तर आपण जे FD करत असतो, म्हणजेच विशिष्ट रक्कम जमा करत असतो आणि त्या बदल्यात आपल्याला वर्षभरासाठी बँकेकडनं काय मिळते तर विशिष्ट एक रक्कम मिळत असते. म्हणजेच काय तर ठेव. आणि कर्ज म्हणजे शिक्षणासाठी, होम लोनसाठी किंवा इतर बिझनेससाठी आपण जे कर्ज घेतो ते त्यावर देखील आपल्याला मुद्दल प्लस इंटरेस्ट द्यावा लागत असतो. मग त्याला काय म्हणतात, त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात की सरळ व्याज असे म्हणतात. आपण चक्रवाढ व्याज या पाठामध्ये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे दोन्ही मुद्दे अभ्यासलेले आहेत. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये ह्या व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज याचा जो उपयोग आहे तो देखील आपण अभ्यासलेला आहे. मग सांगा पाहू, योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, जो योग्य आन्सर असणार आहे ते आहे चक्रवाढ व्याज. तर पहा मुलांनो, इथे आपण पुन्हा जो प्रश्न आहे तो समजून घेणार आहोत की ठेव किंवा कर्ज यावर बँक काय करत असते तर चक्रवाढ व्याज जे आहे ते आकारत असते. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे
तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा काय. बघा, जेव्हा आपण विविध एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे सूत्राच्या आधारे सॉल्व करून घेत होतो चक्रवाढ व्याजाचे, तेव्हा आपण काय बघितलेलं, तर एक सूत्र आपण बघितलं होतं आणि त्या सूत्रामध्ये चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा काय आहे, वजा दर आहे की मुद्दल आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर, काय आहे तर वजा मुद्दल हे आहे. म्हणजे चक्रवाढ व्याज रास म्हणजेच इंटरेस्ट वजा काय तर मुद्दल. जी काही विशिष्ट रक्कम आपण घेतलेली आहे, समजा 10,000 रुपये, तर त्या ठरवलेल्या कालावधीमध्येच आपण ती रक्कम काय करू शकतो, वापरू शकतो आणि त्यावर आपण जो काही वरची जो काही वापरल्याबद्दलची आपण काय करत असतो, इंटरेस्ट देत असतो, रास देत असतो. त्यालाच काय म्हणतात तर चक्रवाढ व्याज असे म्हणतात. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की मासिक व्याज आकारणीने चक्रवाढ व्याज काढताना व्याजाचा मासिक दर डॅश घेतात. आणि इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 2. पहिलं आहे R आणि R/12. आता आपल्याला योग्य आन्सर देण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, तर जो प्रश्न आहे तो आपल्याला नीट समजून घ्यावा लागणार आहे. बघा, मासिक व्याज आकारणीने चक्रवाढ व्याज काढताना चक्रवाढ व्याज आता आपल्याला इथे काढायचं आहे, म्हणून व्याजाचा मासिक दर. आता मासिक म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला. काही बँका असा देखील असतात तर त्या प्रत्येक दिवसाला देखील काय करतात, जो इंटरेस्ट आहे तो घेत असतात किंवा देत असतात. काही बँका अशा आहेत की त्या प्रत्येक महिन्याला देखील काय करत असतात, इंटरेस्ट जो आहे तो घेत असतात आणि काही बँका प्रत्येक वर्षाला इंटरेस्ट घेत असतात. मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याचा आणि जे महिने आहेत ते किती आहे टोटल तर 12 आहे. म्हणून काय येणार आहे इथे तर मासिक व्याज आकारणीने चक्रवाढ व्याज काढताना व्याजाचा मासिक दर बरोबर काय येणार आहे, मासिक म्हणजे महिना. अगदी बरोबर. कुठला ऑप्शन आहे तर सेकंड जे आपलं ऑप्शन आहे ते ऑप्शन काय आहे तर R/12. म्हणून R/12 हे जे आन्सर आहे ते आपलं राईट आलेलं आहे. बघा, मासिक व्याज आकारणीने चक्रवाढ व्याज काढताना व्याजाचा मासिक दर काय आहे तर R/12 असा आपण घेतो. आणि आता जे आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा मुलांनो, काय आहे की कमी होणाऱ्या किमतीला डॅश म्हणतात. आता कमी होणाऱ्या किमतीला काय म्हणतात, आपण बघा घसरण हे शिकलेलो आहे. आता घसरणमध्ये आपण बघितलेलं आहे की कमी होणाऱ्या किमतीला काय म्हणतात. जसे की आपण एक्झाम्पल जेव्हा अभ्यासत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की आपण काय केलेलं होतं की जी काही मोटरसायकल आहे ती जेव्हा विकत घेतली होती तेव्हा ती 60,000 रुपये एवढ्या किमतीला आपण ती विकत घेतलेली आहे, असं एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं. 60,000 रुपयाला जर एखादी मोटर आपण घेतली तर ती जी मोटरसायकल आहे ती 2 वर्ष वापरल्यानंतर तिची किंमत काय होणार आहे, वाढणार आहे की घटणार आहे. साहजिकच ती वापरून झालेली आहे म्हणून तिची किंमत जी आहे तिच्यामध्ये काय येणार आहे, घसारा येणार आहे, घट येणार आहे. म्हणून आपल्याला इथे विचारलेलं आहे की कमी होणाऱ्या किमतीला, आता जी मोटरसायकल आहे ती वापरून झालेली आहे म्हणजेच त्याची किंमत जी आहे ती कशी झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यामुळे कमी होणाऱ्या किमतीला डॅश असे म्हणतात. आता तिला घट म्हणतात की दर म्हणतात, अगदी बरोबर काय म्हणतात तर घट असे म्हणतात. साहजिकच आहे, कुठलीही मशीन असो, लॅपटॉप असो, कुठलंही यंत्र असो, ते जर आपण घेतलं आणि त्याचा वापर केला, काही कालावधी आपण तो वापरलं, जसं की मोबाईल असो, तो जेव्हा आपल्याला सेल करायचा असेल तेव्हा त्याची जी किंमत आहे ती कशी होत जाते तर घटत जाते. म्हणजेच आपला 2 पैकी कुठला ऑप्शन असणार आहे, घट असणार आहे की दर असणार आहे. अगदी बरोबर काय असणार आहे तर घट ही असणार आहे. म्हणून बघा, कमी होणाऱ्या किमतीला काय म्हणतात तर कमी होणाऱ्या किमतीला घट असे म्हणतात. तर पाहूया आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, घसाऱ्यात वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसाऱ्याचा दर डॅश घेतात. आता घसाऱ्याचा दर जो आहे तो आपण काय घेणार आहोत, -R घेणार आहोत की R/2 घेणार आहोत. बघा,
प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, योग्य ऑप्शनसाठी नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला योग्य ऑप्शन देता येणार आहे. बघा, घसाऱ्यात वस्तूची जी किंमत आहे ती कमी होत असल्याने घसाऱ्याचा दर डॅश घेतात. बघा, घसारा म्हणजे काय, तर घसारा म्हणजे घट, आणि घसारा म्हणजे कुठलीही एखादी वस्तू असो, मग ती इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा एखादी दुसरी वस्तू असो, रेग्युलर यूजची वस्तू असो, ती घेतल्याने काही काळ वापरल्याने तिची जी किंमत आहे ती अचानकच काय होणार आहे, तर कालांतराने ती कमी होणार आहे. मग त्यासाठी आपण -R वापरणार आहोत. बघा, -R मध्ये काय आहे, तर घट आहे, आणि R/2. मग आपले जे योग्य ऑप्शन आहे ते काय असणार आहे, अगदी बरोबर, -R हे जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन आहे. म्हणून बघा, घसाऱ्यात वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसाऱ्याचा दर कसा होणार आहे, तर -R हा आपला घसाऱ्याचा काय होणार आहे, दर होणार आहे. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक होत असतो. किमतीतील जो घसारा आहे तो ठराविक काळामध्ये काय होत असतो, तर किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक डॅश होत असतो. आता तो दराने होत असतो की वर्षाने होत असतो. बघा, किमतीतील घसारा ठराविक काळात, आता ठराविक काळ म्हणजे काय, की 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने तिचा जो दर आहे तो कसा होतो, कमी कमी होत जातो. जसं की आपण एक मोटरसायकलचं उदाहरण बघितलं होतं की ती मोटरसायकल जेव्हा आपण नवीन घेतली तेव्हा नवीनची किंमत होती 60,000, पण जेव्हा आपण ती सेकंड हँड म्हणून विकली तेव्हा त्याची किंमत डायरेक्ट काय झालेली आहे, तर अर्धी झालेली आहे. म्हणजेच काही कालावधी ती वापरलेली असल्यामुळे ती सेकंड हँडमध्ये विकावी लागली. मग किंमत देखील कशी होणार आहे, तर घटमध्ये ती किंमत जाणार आहे, कमी होणार आहे. म्हणून आपल्याला इथे विचारलेलं आहे की किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक डॅशने होत असतो. आता तो दराने होत असतो की वर्षाने होत असतो, काही कालावधीसाठी ते आपण वापरलेले तर आहे, पण घट हे कशाने होत असतं, अगदी बरोबर, दराने होत असतं. कशाने, तर दराने होत असतं. पहा, किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक दराने होत असतो. कशाने, ठराविक दराने. जसे की एखादी वस्तू 10,000 रुपयाची असली आणि ती कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, ती जर यूज केली, वापरली गेली, अगदी वर्षभर जरी वापरली तरी तिचा जो दर आहे तो काय होतो, घसरतो, कमी होतो. म्हणजेच किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक दराने काय होतो, तर ठराविक दराने तो होत असतो. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीच्या सूत्रातील 4 बाबींपैकी डॅश बाबी दिल्यास उरलेली काय काढता येते, तर इथे सांगितलेलं आहे की 4 आणि 3. आता इथे प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. बघा, चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीच्या सूत्रातील 4 बाबींपैकी, आता चक्रवाढ व्याज जे आहे त्या किती बाबी असतात त्यामध्ये, तर 4 बाबी असतात. मग इथे 4 देखील ऑप्शन दिलेला आहे. म्हणून चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीच्या सूत्रातील 4 बाबींपैकी किती बाबी दिल्यास उरलेली आपल्याला काढता येते. आता 4 बाबीपैकी 4 बाबी दिल्या तर मग उरलेल्या बाबी कशावर काढता येईल, म्हणून इथे आपलं उत्तर काय येणार आहे, 4 येणार आहे की 3, अगदी बरोबर, 3 येणार आहे. म्हणजे आपल्याला इथे 4 बाबी ऑलरेडी काय केलेल्या आहे, दिलेल्या आहे. तर 4 बाबी दिलेल्यामुळे चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीच्या सूत्रातील 4 बाबींपैकी 3 बाबी दिल्यात उरलेली जी बाब आहे ती आपल्याला काढता येते. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे, तर 3 हे काय आहे, आपलं योग्य आन्सर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आपल्याला असं विचारलेला आहे की एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची जी किंमत आहे ते डॅश किमतीपेक्षा कमी होते. म्हणजेच योग्य ऑप्शन बघा काय आहे, इथे 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. पहिलं आहे खरेदीच्या आणि दुसरे आहे विक्रीच्या. मग साहजिकच आहे, आपण कुठलीही एखादी
नवीन वस्तू, जसं की लॅपटॉप जर आपण घेतला, हा नवीन लॅपटॉप जेव्हा आपण घेतो तेव्हा तो 80,000 किंवा 1,00,000पर्यंत आपल्याला मिळत असतो. पण जेव्हा आपण तो 1-2 वर्ष वापरला तेव्हा त्याची जी किंमत आहे तिच्यामध्ये काय होते, घसरण होत जाते. आणि घसरण झाल्यानंतर आपल्याला काय मिळते, तिची किंमत जी आहे घेतलेल्या किमती एवढी मिळत नाही. म्हणजे तिचा खरेदी जो किंमत आहे तो कसा आहे, तर आपण इथे 80,000 पकडूया. तर 80,000 रुपयामध्ये जर आपण लॅपटॉप घेतला असेल आणि 2 वर्ष जर आपण तो वापरला असेल तर त्याच्या किमतीमध्ये काय होणार आहे, आपोआपच घट होणार आहे. म्हणून आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यावर तिची किंमत जी आहे ती खरेदीच्या की विक्रीच्या, साहजिकच आहे काय येणार आहे, खरेदीच्या. म्हणजेच एखादी वस्तू नवीन जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा तिची किंमत कशी असते, ठराविक असते. आणि वापरल्यानंतर तिची किंमत कशी होते, तर तिच्यामध्ये घट होत जाते, घसरण होत जाते. म्हणून इथे आपलं योग्य ऑप्शन काय येणार आहे, तर खरेदीच्या. मग पूर्ण सेंटेन्स आपण रीड करूया की एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कशी होते, तर खरेदीच्या किमतीपेक्षा ती कमी होत जाते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत आणि आपला हा शेवटचा प्रश्न आहे. बघा, घसाऱ्याचा दर -R म्हणजेच वस्तूची किंमत. आणि ऑप्शन आपल्याकडे आहे कमी जास्त. काय आहे बघा, घसाऱ्याचा दर -R म्हणजेच वस्तूची किंमत कमी की जास्त. कशी होणार आहे बघा, -R म्हणजे काय, मायनस म्हणजे कमी. मग ऑप्शनमध्ये दिलेलं आहे का, दिलेलं आहे बघा, कमी आणि जास्त. मग इथे आपलं उत्तर काय येणार आहे, तर घसाऱ्याचा दर -R म्हणजेच वस्तूची किंमत कशी आहे, तर कमी होणार आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे, तर कमी हे आपलं योग्य ऑप्शन आहे. बघा, -R म्हणजेच काय, तर कमी. घसाऱ्याचा दर हा कसा होतो, तर कमी कमी होत जातो. तर पहा मुलांना, इथे आपलं जे 14वं प्रकरण आहे चक्रवाढ व्याज, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे आणि आता आपण त्याचा थोडक्यात सराव देखील घेतलेला आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे सरावातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरे आहेत तुम्ही अगदी योग्य दिलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, तर त्यावर खेळ देखील घेणार आहोत आणि त्या खेळाच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही सगळे प्रश्न जे आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीने इथे देणार आहात. तर पहा मुलांना, इथे काही 5 खेळ आहेत आणि त्या खेळामध्ये आपल्याला एखादा जो खेळ आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहे. सांगा पहा मुलांना, आपण कुठला खेळ खेळूया? ठीक आहे, आज आपण टोपीवाला जो आहे तो जो गेम आहे तो आज आपण इथे खेळूया. तर बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची जी किंमत आहे ती किंमत कशी होते, तर ती डॅश किमतीपेक्षा कमी होते. आणि बघा, आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे दराच्या, खरेदीच्या, विक्रीच्या की व्याजाच्या. साहजिकच आहे काय येणार आहे, अगदी बरोबर, खरेदीच्या. एखादी वस्तू आपण खरेदी केल्यानंतर तिची किंमत ठराविक असते, वापरून झाल्यानंतर तिची किंमत कशी होते, अगदी बरोबर, तिची किंमत कशी होते, तर घटत जाते, कमी होत जाते. म्हणून एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कशी होते, तर कमी होते. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे, तर खरेदीच्या हे आपलं योग्य ऑप्शन आहे. म्हणून आपण त्यावर टिक केलेलं आहे आणि आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. आता आपण जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की घसाऱ्याचा दर -R म्हणजेच वस्तूची किंमत डॅश. तर इथे धन आहे, तीच आहे, कमी आहे की जास्त आहे. आपल्याला माहीत आहे की -R हे कशामध्ये वापरलं जातं हे देखील आपल्याला माहिती असायला हवं की घसाऱ्याचा दर -R म्हणजेच वस्तूची किंमत ही धन होते, तीच होते, कमी होते की जास्त होते. सांगा पहा मुलांना, या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, अगदी बरोबर, काय होते, तर कमी होत जाते. म्हणून कमी काय आहे, तर आपलं राईट आन्सर तुम्ही दिलेला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे
तो देखील आपण इथे घेणार आहोत आणि हा आपला तिसरा प्रश्न आहे. बघा पी बरोबर काय आहे, तर पी बरोबर 2000 रुपये आणि आर बरोबर किती टक्के आहे, तर 5% आहे. आणि एन बरोबर, एन म्हणजेच काय, तर कालावधी, तर किती वर्षाचा कालावधी आहे, तर 2 वर्षाचा कालावधी आहे. मग चक्रवाढ व्याजाने येणारी जी रास आहे ती किती असणार आहे. बघा पुन्हा एकदा प्रश्न नीट समजून घ्या की पी बरोबर आहे 2000, आर बरोबर आहे 5% आणि एन बरोबर आहे 2. मग आपल्याला इथे काय काढायचं आहे, तर येणारा जो रास आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि ऑप्शन बघा आपल्याला काय दिलेले आहे, 2200 रुपये, 2025, 2250 की 2205. मग सांगा पाहू मुलांना, आपलं योग्य आन्सर काय देणार आहे. तुम्ही क्वेश्चन नीट रीड केलं की तुम्हाला काय होणार आहे, योग्य ऑप्शन मिळणार आहे. अगदी बरोबर, आपलं फर्स्ट ऑप्शन जे आहे म्हणजेच 2200 रुपये हे काय आहे, तर अगदी राईट आन्सर आपला आलेला आहे. आणि आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा मेंढपाळाकडे, मेंढपाळ म्हणजेच कोण, तर ज्या शेळ्या मेंढ्या पाळतात त्यांना काय म्हणतात, मेंढपाळ असे म्हणतात. तर मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील. किती मेंढ्या आहेत त्यांच्याकडे, 200 मेंढ्या आहेत. व दरवर्षी यांच्या संख्येत 10% काय होते, तर वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्यांच्याकडे डॅश मेंढ्या असतील. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 240, 244, 242 की 400. मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, ते 240 असणार आहे, 244 असणार आहे, 242 असणार आहे की 400 असणार आहे. सांगा पाहू मुलांना. अगदी बरोबर, किती असणार आहे, तर 240 हे काय आहे, आपलं योग्य ऑप्शन आहे. म्हणून त्याचा कलर आहे रेड आणि आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की ए बरोबर 3000, ए बरोबर 38400, पी बरोबर 35000. तर आपल्याला इथे आय बरोबर काढायचं आहे. ऑप्शन बघा काय आहे, 3700 म्हणजे 3700, इथे आहे 3400, मग आहे 3300 आणि शेवटचं ऑप्शन आहे 3500. मग आपल्याला इथे विचारलेलं आहे की ए बरोबर 38400, पी बरोबर 35000, तर आय आपल्याला काढायचा आहे. बघा नीट क्वेश्चन समजून घ्या आणि आन्सर सांगा पाहू. अगदी बरोबर, किती आहे, तर 3400 रुपये आहे. आणि त्याचा कलर कुठला आहे, तर ग्रीन आहे. 3400 हे जे ऑप्शन आहे ते आपलं बरोबर आलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की पी बरोबर 4000, पी बरोबर किती आहे, तर 4000 आहे. आणि आर बरोबर 7.5% आहे. आणि एन म्हणजेच कालावधी किती आहे, तर एन म्हणजेच कालावधी आहे 2 वर्ष. मग चक्रवाढ व्याज आता ह्या दिलेल्या किमतीनुसार काय असणार आहे, तो 622 असणार आहे, 625.5 असणार आहे की 622.25 असणार आहे की 622.5 असणार आहे. तर सांगा पाहू मुलांना, योग्य आपलं ऑप्शन जे आहे ते काय असणार आहे. अगदी बरोबर, जे लास्ट ऑप्शन आहे 622.5 हे काय आहे, आपलं राईट आन्सर इथे नमूद झालेलं आहे. पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे 14वं प्रकरण आहे चक्रवाढ व्याज, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा आपण सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. म्हणून आपण त्यावर काय करणार आहोत, तर आता एक छोटीशी परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांना, चक्रवाढ व्याज ह्या चॅप्टरमध्ये काही प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि त्यांची प्रत्येकाची जी उत्तरे आहेत ते आपल्याला इथे द्यायची आहेत. आणि नक्कीच प्रत्येक प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते तुम्ही अगदी योग्य देणार आहात. तर बघा, प्रश्न आधी नीट समजून घ्यायचा आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन तुम्ही मला सांगायचा आहे. तर पहा, आपला जो पहिला ऑप्शन आहे, जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की पी बरोबर काय आहे, तर 4000 आहे. मग आर बरोबर 7.5%, मग एन बरोबर किती, 2 असताना चक्रवाढ व्याज जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग तो 622 आहे ऑप्शनमध्ये,
पहिला ऑप्शन दिलेला आहे 622, दुसरे जे ऑप्शन दिलेलं आहे 625.5, तिसरं ऑप्शन आहे 622.25 आणि शेवटचा आहे 622.5. मग सांगा पाहू योग्य ऑप्शन आपलं काय आहे? अगदी बरोबर 622.5 हे काय आहे? तर आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील व दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्यांच्याकडे किती मेंढ्या होणार आहेत? ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 4. फर्स्ट आहे 240, सेकंड आहे 244, थर्ड आहे 242 आणि शेवटचा आहे 400. मग सांगा पाहू मुलांना आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 240 हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची जी किंमत आहे ती डॅश किमतीपेक्षा कमी होते. ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहे. फर्स्ट जो आहे तो आहे दराच्या, सेकंड आहे खरेदीच्या, थर्ड आहे विक्रीच्या आणि फोर्थ आहे व्याजाच्या. साहजिकच आहे की एखादी वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो ती वापरतो त्यानंतर तिची किंमत कशी होत जाते? तर कमी होत जाते. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर खरेदीच्या. म्हणजेच एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिच्या खरेदीच्या किमतीनुसार तिच्यामध्ये काय होत जाते? तर घट होत जाते. आपला पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की P बरोबर 2000, R बरोबर 5%, N बरोबर 2 असताना चक्रवाढ व्याजाने येणारी जे रास आहे ते आपल्याला इथे काढायची आहे. बघा 2200, 2025, 2250 की 2205. मग आपले योग्य जे ऑप्शन आहे ते इथे काय येणार आहे? सांगा पहा मुलांना. अगदी बरोबर काय येणार आहे? 2200 हे आपले योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की घसाऱ्याचा दर -R म्हणजेच वस्तूची किंमत जी आहे ती धन असणार आहे, तीच असणार आहे, कमी असणार आहे की जास्त असणार आहे? -R आपण हे शिकलेलो आहोत म्हणजे काय येणार आहे? अगदी बरोबर कमी हे येणार आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की A बरोबर 38,400, P बरोबर 35,000, मग I बरोबर किती? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 3700, 3700, सेकंड आहे 3400, थर्ड आहे 3300 आणि शेवटचा आहे 3500. मग सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 3400 हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांनो आपले जे 14वे प्रकरण आहे चक्रवाढ व्याज हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे आणि त्यावर परीक्षा सुद्धा आपण घेतलेली आहे. तर तुम्हाला हे प्रकरण खूप चांगल्या पद्धतीने कळालेलं आहे म्हणून तुम्ही काय केलेलं आहे? प्रत्येक प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. आता आपण काय करणार आहोत तर काही प्रश्न उत्तरे जी आहेत ती देखील आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. तर मुलांनो चला सुरुवात करूया काही प्रश्न उत्तरे जी आहेत ती समजून घेण्यासाठी. तर आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की व्याज म्हणजे काय? आपल्याला विचारलेलं आहे व्याज म्हणजे काय? तर बघा व्याज म्हणजेच एखादी व्यक्ती बँक, पतपेढी अशा संस्थेकडून काय करते तर ठराविक रक्कम जी आहे ती घेत असते आणि व्याजदराने कर्ज म्हणून काही काळानंतर घेतलेली जी रक्कम आहे ती परत करते. म्हणजेच काही एखादं काम असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, कशाहीसाठी एखादी ठराविक रक्कम जर बँक देत असेल तर बँक फक्त मुद्दल देत नाही तर काही वर्ष वापरल्यानंतर त्यासह आपल्याला काय द्यावा लागतो? इंटरेस्ट द्यावा लागतो, व्याज द्यावा लागतो. मग ते वापरल्याबद्दल काही अधिक पैसे दरवर्षी मोबदला म्हणून देतो, त्याला आपण काय म्हणतो? व्याज असे म्हणतो. जर तुम्ही काही विशिष्ट मुद्दल घेतले असेल तर बँक ठरवते की किती कालावधी तुम्ही हे वापरणार आहात. 1 वर्षासाठी वापरणार आहात, 2 वर्षासाठी वापरणार आहात की 3 वर्षासाठी वापरणार आहात आणि त्यानुसार व्याजाचा दर हा कोण ठरवत असतो? बँक ठरवत असतो. आणि त्यानुसार आपल्याला काय करावं लागत असतं की मुद्दल सहित, मुद्दल प्लस
जो व्याज आहे तो आपल्याला बँकेला परत करावा लागत असते. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, सरळ व्याज काढण्याचे सूत्र. आता जे सरळ व्याज आहे त्याचे काढण्याचे जे सूत्र आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. बघा, सरळ व्याजाचे जे सूत्र आहे ते आहे I बरोबर PNR छेद 100. या सूत्रात I बरोबर काय आहे, तर I बरोबर व्याज, P बरोबर मुद्दल, N बरोबर मुदत म्हणजेच कालावधी, आणि R बरोबर दर साल दर शेकडा म्हणजे व्याज दर, किती टक्क्याने जो बँक आहे ते आपल्याकडनं व्याज वसूल करते ते म्हणजेच काय, तर R. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की समीर रावांनी एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होणार आहे. आता जी मशीन घेतलेली आहे ती 2 वर्षानंतर काय झालेली आहे, प्रत्येक वर्षी 10% तिची घसरण झालेली आहे, म्हणजे 20% त्या मशीनीची काय झालेली आहे, घसरण झालेली आहे. मग त्याची उकल जी आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. तर बघा, P बरोबर 2,50,000 रुपये आणि घसाऱ्याचा जो दर आहे तो आहे R बरोबर वजा 10% दर साल, म्हणजे N बरोबर 2 वर्ष आपल्याला सांगितलेले आहे म्हणून 2 वर्ष घेतले. मग 2 वर्षानंतर जी मिळणारी किंमत आहे ती बघा, A बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक R छेद 100चा N वा घात, म्हणून 2 लाख बरोबर 50,000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक -10 छेद 100चा वर्ग. मग 2,50,000 गुणिले 1 वजा 1 छेद 100चा वर्ग, मग 2,50,000 गुणिले 9 छेद 10 गुणिले 9 छेद 10, मग किती होतात बघा, तर 2,02,500 रुपये होतात. म्हणजेच खरेदीपेक्षा किंमत जी आहे ती 2,50,000 खरेदी आहे आणि मायनस 2,02,500 रुपये ही काय आहे, तर घसरण झालेली आहे. मग बघा, 47,500 एवढी काय होते, तर 47,500 एवढी तिच्यामध्ये घसरण होणार आहे, घट होणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचा सूत्राचा जो उपयोग आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. तर बघा, इथे आपण लिहिलेला आहे, चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा जो उपयोग आहे तो दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रातील उदाहरणे सोडवण्यासाठी करता येतो. जसे लोकसंख्येतील वाढ, एखाद्या वाहनाची दरवर्षी कमी होणारी किंमत इत्यादी आपण काय करतो, तर चक्रवाढ व्याज जे आहे त्याच्या सहाय्याने, त्याच्या सूत्राच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, तर लोकसंख्येची वाढ आणि एखाद्या वाहनाची दरवर्षी होणारी घसरण या किमती आपण काढू शकतो. आता जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की दर साल दर शेकडा 18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षाची रास किती आहे, तर 13,924 रुपये झाली. तर मुद्दल किती होते ते आपण इथे काढून घेतलेलं आहे. बघा, A बरोबर रुपये 13,924 आणि R बरोबर 18%, N म्हणजे कालावधी आहे 2 वर्ष. मग आपल्याला P काढायचा आहे, म्हणून बघा, A बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक R छेद 100चा N वा घात. मग 13,924 बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक 18 छेद 100चा वर्ग, म्हणून 13,924 बरोबर P गुणिले 118 छेद 100चा वर्ग. P बरोबर 13,924 गुणिले 100 गुणिले 100, छेदामध्ये येणार आहे 118 गुणिले 118 बरोबर रुपये. P बरोबर काय आलेलं आहे, तर 10,000 रुपये आलेलं आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे 14वे प्रकरण आहे चक्रवाढ व्याज ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा आपण सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून ही चक्रवाढ व्याज हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील आपण इथे समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे 14वे प्रकरण आहे चक्रवाढ व्याज हे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण एका नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.